नमस्कार. पूजाज हेल्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्षभरासाठी आपण लाल तिखट कसं बनवायचं आणि ते कसं साठवून ठेवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे आपण लाल मसाला तयार करण्यासाठी मिरची घेतलेल्या आहेत. मिरच्या आहे ना, सुरुवातीला आपल्याला अगदी कडकडीत अशा उन्हामध्ये एक दिवस म्हणजे संपूर्ण एक दिवस आपल्याला उन्हामध्ये ह्या मिरच्या आहेत त्या वाळवून घ्यायच्या आहेत. छान अशा ना धनेसुद्धा आपल्याला जेवढं काही साहित्य आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत ना, हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं वाळवून घ्यायचं आहे. धने, मिरच्या आणि मिरची वाळवताना आहे ना या पद्धतीने आपण आहे ना मिरची वाळल्यानंतर हातात या पद्धतीने तोडून बघायचे आहे. अगदी अलगद अशी मिरची तुटली ना, छान अशी समजायचं की मिरची छान आपली सुकलेली आहे. तर इथे आहे ना जेवढं काही साहित्य आहे ते आपण छान असं कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत 4 प्रकारच्या. इथं शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि लवंगी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. त्याच्यानंतर घेतलेली आहे आपण काश्मीरी मिरची आणि इथं बेडगी मिरची घेतलेली आहे. तर 4 प्रकारच्या मिरच्या आपण वापरणार आहोत मसाला तयार करण्यासाठी. इथं हळद फोडून घेतलेली आहे आणि हळद अगदी छान अशी आपल्याला ना कडकडीत उन्हामध्ये हळदसुद्धा सुकून घ्यायची आहे. हिंग घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, अगदी छान असं जिरंसुद्धा आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. धने घेतलेले आहेत आणि लाल मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपान टाकल्यामुळे ना मसाल्याला अगदी छान असा स्वाद येतो. आता लाल तिखटासाठी जेवढं काही साहित्य लागतं ते संपूर्ण साहित्य इथं आपण घेतलेलं आहे आणि छान असं याला संपूर्ण साहित्याला आपण आहे ना ऊन देऊन घेतलेलं आहे. आता मसाला तयार करण्याच्या आधी आहे ना हे संपूर्ण साहित्य आहे ना आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. इथं धणे, तेजपान, 3 हिंगाचे खडे घेतलेले आहेत, हळद घेतलेले आहे, जिरं आणि ह्याच साहित्यामध्ये ना आपल्याला मिरच्यासुद्धा मिक्स करून घ्यायच्या आहेत, एकत्र करून घ्यायच्या आहेत. आता मसाल्यासाठी जेवढं काही साहित्य लागतं ना सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि हा मसाला दळायला जेव्हा नेतो त्याच्यासोबत आहे ना आपल्याला खडे मीठ घेऊन जायचं आहे आणि तेलसुद्धा न्यायचं आहे. आता आपण इथं मिरची घेतलेली आहे किंवा मग जे इतर साहित्य घेतलेलं आहे ना मसाला तयार करण्यासाठी, हे संपूर्ण साहित्याचं प्रमाण जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना हे साहित्य तिथं चेक करू शकता की म्हणजे कुठलं साहित्य आपण किती प्रमाणात घेतलेलं आहे ते. इथं आहे ना कांडपमधून छान असा आपण मसाला तयार करून आणलेला आहे, पाहू शकता. अगदी छान असा बारीक असा व्यवस्थित कुटून देतात कांडपमध्ये. तुम्ही हवं तर गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता, पण गिरणीमधला मसाला जो असतो ना तो चवीला एवढा छान लागत नाही. कांडपमध्ये जे मसाला कुटलेला असतो त्याची चव खूप छान येते. आता मसाला जेव्हा आपण दळून आणतो ना त्याच्यानंतर आहे ना आपण छान असं याला थंड करून घ्यायचं आहे. एक मोकळं भांडं घ्यायचं आहे मोठ्या साईजचं आणि त्याच्यामध्ये आपण संपूर्ण मसाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा मसाला संपूर्ण थंड झाल्यानंतरच आहे ना आपल्याला मसाला छान असा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता, पण काचेच्या बरणीमध्ये जर मसाला भरून ठेवला ना तर तो मसाल्याची चव, रंग अगदी वर्ष नाही 2 वर्षसुद्धा मसाला छान राहतो. फक्त आहे ना हा जो साठवणुकीचा मसाला असतो ना, तर हा मसाला आपल्याला स्टीलच्या डब्यामध्ये बिलकुल स्टोअर करून ठेवायचा नाही आहे. काय होतं ना की आपण याच्यामध्ये आहे ना मिठाचासुद्धा वापर केलेला आहे आणि मग आहे ना त्या डब्याला आहे ना असे काळपट डागसुद्धा पडतात आणि चिरसुद्धा पडते स्टीलच्या डब्याला. त्याच्यामुळे आहे ना आपण छान असं काचेच्या बरणीमध्ये मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे. तर अगदी या पद्धतीने जर मसाला तयार केला ना, छान असा वर्ष, 1.5-2 वर्षासाठी ना मसाला अगदी छान राहतो. बिलकुल याला जाळी लागत नाही, काहीच नाही. हा मसाला आहे ना मे महिन्यातच तयार केलेला आहे मी, पण व्हिडिओचं एडिटिंग राहिलेलं होतं त्याच्यामुळे आहे ना तुमच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोचत आहे. आजचा लाल मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.